जय जिजाऊ, स्वागत आहे तुमचं शिवरायांचा संघर्ष या सिरीज मध्ये। आणि आज आपण 6वा व्हिडिओ पाहत आहे। त्याच्यापूर्वी आपण 5 व्हिडिओ तयार केले, ते 5 व्हिडिओ पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या। हे संपूर्ण शिवाजी महाराजांचा इतिहास जर पाहायचा असेल तर तुम्हाला तर एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। बघा, 5व्या व्हिडिओ मध्ये आपण काय पाहिलं होतं तर महाबत खान जो आता म्हणजे दौलताबादच्या किल्ल्याचा किल्लेदार होता आणि त्याला शहाजी राजांनी सळो की पळो करून सोडलेलं होतं। त्यांच्या प्रदेशामध्ये शहाजी राजांनी भरपूर धुमाकूळ घातला होता आणि शहाजी राजांना आता आळा घालण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यापासून थांबवण्यासाठी महाबत खानाच्या डोक्यामध्ये एक विचित्र आयडिया आली। आणि ती आयडिया काय होती तर जिजाऊंना आणि बाळ शिवाजी म्हणजे शिवाजी राजे जे 2 ते 3 वर्षाचे असतील त्या काळात त्यांना अटक करण्याची किंवा कैद करण्याची त्यांना काय आली एक हे आली आयडिया आली। आणि मग त्यांनी काय केलं त्या पद्धतीने काम करून अत्यंत मुत्सद्देपणाने त्यांना बोलणी करून किंवा त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना काय केले मोगलांच्या छावणीमध्ये घेऊन गेले। म्हणजे आता जिजामाता आणि शिवाजी राजे हे दोघे जण आता मोगलांच्या कैदेमध्ये होते। मोगलांच्या कैदेत आता मोगलांच्या छावणीमध्ये आलेले असताना ही गोष्ट जेव्हा शहाजी राजांना कळाली, आता शहाजी राजांना वाटलं की आता जिजाई आणि शिवाजी दोघेही जण कुठे आहेत मोगलांच्या कैदेमध्ये आहेत। मग आता काय करायला पाहिजे। त्यांना माहित होतं की आपल्याकडे एवढं तर सैन्य नाही आहे की आपण काय करू डायरेक्ट या छावणीमध्ये घुसू आणि एवढ्या मोठ्या छावणीमधून आपण काय करू तर जिजाऊंना आणि बाळ शिवाजी म्हणजे शिवाजी महाराजांना जे लहान होते त्यांना आपण काढू। एवढं सैन्य नाही, मग काय करायचं। परत पुन्हा सांगतो तुम्हाला, आपला जो मूळ मुद्दा आहे गनिमी कावा हा इतका जबरदस्त आहे, एवढं डोक्याने काम केलं शहाजी राजांनी की त्यांनी काय केलं या मोगलांच्या छावणीमध्ये जे आता त्यांचे जे सासरे होते म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, त्यांना निजामाने मारलं होतं, पण त्यांचे जे भाऊ होते सासऱ्यांचे भाऊ जगदेराव जाधव म्हणून कोण होतं जगदेराव जाधव, तर या जगदेराव जाधवांना गुप्तपणे असं सांगितलं की आता आम्ही काही तिकडे येत नाही, आम्ही त्यांना सोडू शकत नाही, तुम्ही त्या पद्धती काम करता, तुम्ही तुमच्या हिशोबाने काहीतरी एक आयडिया करा, क्लुप्ती करा, काहीतरी तुम्ही डोकं लावा आणि जिजाऊंची आणि शिवबांची सुटका करा आणि त्यांना माझ्या ताब्यात असलेल्या एखाद्या किल्ल्यावर आणून सोडा। बरोबर आहे। आणि हे सगळं करत असताना हे त्यांना मिळालेले आहेत म्हणजे जगदेराव आणि शहाजी राजे म्हणजे आपल्या जावयासोबत हे चुलत सासरे मिळाले असं वाटू नये म्हणून शहाजी राजांनी काय केलं मोगलांच्या प्रदेशामध्ये आणखी जास्त धुमाकूळ घालायला सुरुवात केली। भयानक पद्धतीनं मोगल आणखी जास्त कंटाळून गेले। महाबत खानाला वाटलं हे काय होतंय, आपण त्यांना अटकाव करण्यासाठी जिजाईंना आणि शिवाजी महाराजांना तिथं पकडून आणले, पण हे तर जास्त वाढलं प्रकरण। एवढ्यामध्ये जगदेरावांनी काय केलं डायरेक्ट बादशहांची भेट घेतली आणि बादशहाला असं सांगितलं की शहाजी राजांनी 3 वर्षापूर्वी दुसरा विवाह केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचा आता या बाईशी म्हणजे जिजाबाईंशी पटत नाही, त्यांनी यांच्यासोबत काडीमोड घेतलेला आहे किंवा फारकत घेतलेली आहे, आता ते सोबत राहत नाहीत, त्यांचा आणि शिवाजीचा किंवा जिजाऊंचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, त्यामुळे तुम्ही यांना अटक जरी करून ठेवलं किंवा कैद जरी करून ठेवलं आणि यांना काही शिक्षा जरी केली तरी शहाजी राजांवर कोणताही फरक पडणार नाही, त्याच्यामुळे ते ऐकणार नाहीत। उलट मी तुमच्याकडे मनसबदार म्हणून नोकरीवर असताना तुमच्या पदरी मी चाकर असताना जर तुम्ही माझ्याच घरातली माझीच मुलगी म्हणजे पुतणी जर तुम्ही कैद करून ठेवली तर माझं समाजामध्ये जे काही नाव आहे ते नाव राहणार नाही, म्हणजे आमच्या कुटुंबास बट्टा लागेल असं त्यांनी सांगितलं। काय लागेल म्हणले आमच्या जाधव कुटुंबास काय लागेल बट्टा लागेल, म्हणून आपण काय केलं पाहिजे जिजाऊंना आणि शिवबांना सोडलं पाहिजे असं बादशहाला सांगितलं। आणि त्यांना ते पटलं म्हणून त्यांनी परत छावणीमध्ये असे आदेश दिले की बाबा त्यांना काय करा सोडून द्या, त्यांना अटक करून काही फायदा नाही, कारण ऑलरेडी शहाजी राजांनी तिकडं तुकाबाई नावाच्या दुसऱ्या एखाद्या स्त्रीशी काय केलेलं आहे लग्न केलेलं आहे। मग हे सगळं झाल्यानंतर काय झालं जेव्हा जिजाईंना आणि शिवाजी राजांना सोडण्याची गोष्ट आली तेव्हा परत काय केलं मग या जगदेरावांनी तिला छावणीतून बाहेर काढलं आणि कोंढाणा या किल्ल्यावर आणलं, कारण कोंढाणा किल्ला आता कोणाच्या ताब्यात होता शहाजी राजांच्या ताब्यात होता। कारण जेव्हा जे लोधीचा पराभव झाला होता आणि जो पेशावरकडे पळून जात होता तर त्याला काय झालं रस्त्यामध्ये मारलेलं होतं खानजानम लोधी। तर आता त्यावेळेला काय झालं होतं की सगळेजण विजापूरकर आणि हे सगळे हारलेले होते, त्याच्यामुळे हे हारल्यामुळे काय झालं विजापूरकर आपली सैन्य घेऊन किंवा आपली सेना घेऊन विजापूरच्या दिशेने निघून गेले। दुसरी महत्वाची गोष्ट निजामशाही तर आता नष्ट झालेली होती। आता शहाजी राजे विजापूरकरांसोबत काही अंतर गेल्यावर त्यांच्या असं डोक्यात आलं की आपण विजापूरकरांसोबत जाऊन काही फायदा नाही, आपण काय करूया आपण परत आपलं स्वतंत्र होऊया। आणि म्हणून त्यांनी काय केलं पुन्हा काही प्रदेश जिंकून घेतला, जो मी तुम्हाला मागच्या सिरीज मध्ये सांगितला होता की शिवनेरी पासून आहे की नाही शिवनेरी पासून तर तो खाली त्या याच्यापर्यंत जुन्नर पर्यंत हा जुन्नर पर्यंतचा प्रदेश त्यांनी काय केला पुन्हा काबीज केला। आणि भीमगड नावाचा एक किल्ला होता त्या भीमगडमध्ये जाऊन थांबले, ते भीमगडमध्ये या किल्ल्यावर जाऊन थांबले। आणि इथं थांबलेला असताना त्यांनी एक शपथ घेतली। काय शपथ होती की आता परत पुन्हा एकदा काय करायचं जी निजामशाही बुडलेली आहे ती निजामशाही आपण परत पुन्हा उभी करायची। आणि मग त्यांनी काय केलं हळूहळू परत पुन्हा काही दिवसात 6 ते 8 हजार सैन्य जमा केलं। आणि मी तुम्हाला सांगितलं शहाजी राजे असे खतरनाक होते, ते काय करायचे एखादं युद्ध झालं लढाई झाली
आणि समजा जर त्यांचा पराभव झाला किंवा त्यांना तिथून निघून जावं लागलं तर त्यांचं सैन्य सगळं विखरून जायचं, वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, वेगवेगळीकडे जायचं, फक्त जायचं कुठे हे ते लढाईच्या आधीच ठरवून टाकायचे. मग काय व्हायचं, काही दिवस गेले की 8-15 दिवसानं, महिन्याभरानं ते सैन्य परत पुन्हा तिकडे जायचं, 1-1-2-2 माणसं तिकडे जायचे आणि परत पुन्हा 4-6 महिन्यात हे 7-8 हजाराची फौज काय करायची, तयार करून घ्यायची. यांची फौज कधीच 8-10 हजाराच्या वर गेली नाही, पण जेव्हा त्यांनी परत निजामशाही जेव्हा उभी केली तेव्हा मात्र थोडीशी फौज मोठी झाली होती, पण ती पण काय फार मोठी नाही झाली. पण अशा पद्धतीने 6 ते 8 हजाराची फौज पुन्हा तयार केली. पुन्हा जुन्नर, सुपे, चाकण जे प्रदेश होते, कशाचे, जे निजामशाहीचे जे प्रदेश होते, नगर पासून तर सगळे अख्ख्या निजामशाहीचे प्रदेशांनी काय केली, परत पुन्हा जिंकायला सुरुवात केली 7-8 हजाराची फौज तयार करून. आणि हे करत असताना ती आदिलशहाकडे गेली आणि आदिलशहाला काय म्हणले, बघा मोगल आता तुमच्या सीमेवर येऊन पोहोचलेला आहे म्हणले, ते कधी पण तुमच्याकडे येऊ शकतो, कारण निजामशाही ऑलरेडी गेली, तुमचं हे जे आहे हे विजापूरची आदिलशाही आहे. आता मोगल इथपर्यंत सगळीकडे येऊन पोहोचले, इकडे येऊन पोहोचले, आता फक्त राहिला तुमचाच हा दक्षिण भारतातला प्रदेश, हे कधीही तुमच्याकडे घुसू शकतात आणि तुम्हाला कधीही संपू शकतात. आता आपण डबल एक आयडिया करू म्हणले, आपण निजामशाहीला परत पुन्हा उभं करू. म्हणजे निजामशाहीला जर उभं केलं तर निजामशाहीबद्दल, निजाम घराण्याबद्दल ज्या सरदारांची प्रतिष्ठा होती किंवा ज्यांना त्यांच्यामध्ये स्वाभिमान होता त्या निजाम घराण्याबद्दल, ते सगळे सरदार परत आपल्याकडे येतील, म्हणजे निजामशाहीच्या याच्याखाली एकत्र येतील आणि परत पुन्हा इथे एक मोठी सेना तयार होईल. मग ही एक सेना आणि ही सेना, दोन्ही सेना मिळून आपण काय करू म्हणले, या मोगलांचा विरोध करू शकतो, मोगलांना आपण थांबवू शकतो. आता ते परत पुन्हा आदिलशहाला पटलं, म्हणले शहाजीराजांच्या बोलण्यात दम आहे म्हणले, ओके राईट, काय अडचण नाही म्हणले, ठीक आहे तुम्ही म्हणले तसं. मग यांनी काय केलं, जो बघा एक निजाम, मूर्तिजा निजाम नावाचा जो त्यांच्याकडे हरिश्चंद्र गडावर का त्या कोणत्या गडावर जे अटक केलेला होता एक 10 वर्षाचा अल्पवयीन निजाम, मग यांनी काय केलं, या 8-10 हजार सैन्यांनी काय केलं, 7-8 हजार सैन्यांनी तिथे गेले, तिथे तो किल्ला जिंकला, त्याच्यातला तो 10 वर्षाचा निजाम सोडून आणला आणि प्रति निजामशाही तयार केली. पहा, विचार करा, महत्वाची गोष्ट आहे, इतिहासातली सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की एका हिंदू राजाने, म्हणजे ज्यांनी 3-3 मुस्लिम सत्ता असताना, मोगलांची एवढी मोठी सत्ता, लाखोंचं सैन्य असताना, त्याच्या विरोधात जाऊन शहाजी राजाने निजामशाही तयार केली. परत पुन्हा एकदा, जी की मोगलांनी बुडून टाकली होती. मोगलांना असं वाटलं होतं निजामशाहीचा विषय मिटला, सगळा प्रदेश आपण जिंकून टाकला. त्याच्या डोक्यात साधी कधी कल्पना सुद्धा आली नाही की शहाजी राजे नावाचे एक साधे सरदार, ज्यांना त्यांनी साधं सरदार समजलं होतं, सेनापती समजलं होतं, जे शहाजी राजे एक अख्खी निजामशाही परत पुन्हा उभारू शकतील एवढी मोठी, डोक्यात सुद्धा केलं नव्हतं, कल्पना सुद्धा केली नव्हती. त्याच शहाजी राजांनी प्रति निजामशाही अवघ्या काहीच दिवसात तयार केली, काहीच दिवसात. आणि हे जे निजामाचा सगळा जिंकलेला प्रदेश होता मोगलांनी, तो परत एकट्या शहाजी राजांनी जिंकून घेतला, जिंकायला सुरुवात केली. आता मात्र शहाजहान थकला. शहाजहानला वाटलं आता हे तर लयच अवघड झालं बाबा, म्हणले आता काय करावं कळायला मार्ग नाही, जी आपण निजामशाही बुडवली होती ती परत पुन्हा याने उभी करायला सुरुवात केली, आता लय अवघड झालं म्हणले. मग आता काय करायचं, आता मग त्यांनी ठरवलं, काय ठरवलं त्यांनी, आता म्हणले आता शहाजी राजाचा बंदोबस्त केल्याशिवाय आपल्याला भागणार नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी तोपर्यंत काय केलं, आपलं सैन्य पाठवलं, कुठं सैन्य पाठवलं, दक्षिणेकडे भरपूर मोठं सैन्य पाठवलं, भरपूर मोठं म्हणजे खूप मोठं सैन्य पाठवलं. आणि सैन्य पाठवल्यानंतर त्यांनी एक काम केलं महत्वाचं, की इकडं अशा पद्धतीने तुकड्या केल्या, 5 सैन्याच्या, ह्या निजामशाहीच्या मोगलशाहीच्या, मोगल आर्मीच्या तुकड्या केल्या, 4 तुकड्या केल्या मोगलशाहीच्या, 4. त्याच्या आधी एकदा काय केलं, 20,000 म्हणजे 20 ते 25,000 सैन्य पाठवलं शहाजीराजांना हरवायला. पण शहाजीराजे लय खतरनाक, शहाजीराजाच्या 7-8 हजार सैन्यानंच काय केलं, मोगलशाहीला म्हणजे मोगलांच्या सैन्याला सळोकी पोरो करून सोडलं. त्याचं 20-25 हजाराचं सैन्य त्याची दानादान झाली, ते वापस पळून गेले. मग परत पुन्हा काही दिवस गेले, परत पुन्हा काय केले त्यांनी, परत पुन्हा 20-25 हजाराचं सैन्य पाठवलं शहाजीराजांना हरवण्यासाठी. पण शहाजीराजांना हरवण्यासाठी पुन्हा पाठवल्यानंतर पुन्हा सुद्धा शहाजीराजांनी काय केलं, पुन्हा आणखी त्याला इतकं जबरदस्त गनिमी पद्धतीने उत्तर दिलं की त्या 25-30 हजाराच्या सैन्याचे त्यांची पुन्हा दानादान करून टाकली आणि हे पुन्हा वापस पळून गेले. म्हणजे मोगलांना एका 6 महिन्यामध्ये मोगलांना 2दा पळून जावं लागलं. इतकं खतरनाक पद्धतीने शहाजीराजांनी त्यांना हे केलं. या दोन्ही लढायांमध्ये मोगलांचा सपशेल पराभव झाला आणि हा सपशेल पराभव झाल्यामुळं शहाजहान अत्यंत चिडला. शहाजहानला वाटलं आता आपलं काही खरं नाही, हे तर मोगलशाही बुडवते की काय की माणूस, आपण ज्याला साधा सुद्धा समजलो होतो ते अत्यंत डेंजर माणूस निघला. त्यांनी शहाजीराजांना एक निरोप पाठवला. शहाजीराजाला काय म्हणले, एक काम करा म्हणले, तुम्ही काय करा म्हणले, मोगलांकडून या, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला 22,000ची मनसब देतो, 22,000ची मनसब देतो. आता 22,000ची मनसब देतो म्हणल्यानंतर कुणी गेलं असतं तिकडं, पण शहाजीराजे गेले का, नाही. एक हिंदू सरकार, एक हिंदू म्हणजे राजा
जो प्रति निजामशाही निर्माण करू शकतो, ज्यांना प्रति निजामशाही, म्हणजे इथं हिंदू मुस्लिम युद्ध आहे का? नाही. हिंदू आणि मुस्लिम हे जे सांगितलं जातं हे नाहीये. जर असं असलं असतं तर शहाजी राजांनी परत पुन्हा निजामशाही निर्माण केली नसती. मित्रांनो, हे युद्ध आहे स्वातंत्र्याचं. तुम्ही म्हणसाल कसं काय, मग निजाम काय भारतीय होते का? नाही. पण मूळ मुद्दा असा होता की शहाजी राजांना जी मनात इच्छा होती की आज ना उद्या आपल्याला स्वतंत्र राज्य स्थापन करायचं, ते स्वतंत्र राज्य स्थापन करण्यासाठी परिस्थिती निर्माण करावी लागणार होती, पाया तयार करावा लागणार होता. आणि त्याच्यासाठी मग त्यांना त्या काळात वाटलं की आपल्या नावाखाली हे सगळे सरदार एकत्र येत नाहीत, पण निजामशाहीच्या नावाखाली निजामाच्या कुटुंबावर श्रद्धा असलेले आणि त्यांच्याबद्दल स्वाभिमान असलेले जे सरदार आहेत ते आपण एकत्र करू शकतो, गोळा करू शकतो. आणि म्हणून मग काय केलं त्यांनी, प्रति निजामशाही तयार केली. आता इकडे 2 वेळा पराभव झाला. कोणाचा? यांचा. म्हणून मोगल गेले पळून. मोगलांनी आयडिया केली आता म्हणले असं करायचं नाही, आता आपल्याला आपल्या सैन्याच्या 4 तुकड्या करायच्या. म्हणले किती? 4 तुकड्या. मग केल्या आणि 4 तुकड्या. किती तुकड्या केल्या? 4. म्हणले 2 तुकड्या शहाजी राजांकडे पाठवायच्या. कोणीकडे पाठवायच्या? शहाजीराजे. जवळपास 30-30 हजाराच्या 2 तुकड्या केल्या, म्हणजे 60,000 सैन्य पाठवलं. कशासाठी पाठवलं शहाजी राजांकडे? म्हणले याच्यातली 1 तुकडी शहाजी राजाच्या पाठीमागे लागेल, बरोबर आहे. आणि एक जे 30 हजाराची तुकडी आहे, ही तुकडी काय करेल, त्यांनी जे प्रदेश जिंकून घेतलेला आहे निजामशाहीचा सगळा, तो प्रदेश वापस जिंकेल. ही 30 हजाराची तुकडी आली, यानं काय केलं, जवळपास 25 किल्ले जिंकले. शहाजी राजांनी जिंकलेले 25 किल्ले वापस घेतले. एकूण निजामाच्या काळामध्ये निजामाचे 82 किल्ले होते, 82 पैकी 25 किल्ले परत पुन्हा मोगलांनी जिंकले. आणि जिंकून हे परत दक्षिणेकडे जायला लागले. दुसरी जे 30 हजाराची शहाजी राजांच्या पाठीमागे पाठवलेली होती, शहाजीराजे बी लय खतरनाक होते. शहाजीराजे काही छाटछूट नव्हते. शहाजीराजानं काय केलं, या 30 हजाराला एवढं बेजार केलं, एवढं परेशान केलं, खतरनाक परेशान केलं, हे सैन्य यायचं अर्ध्यावर येऊन ठेपलं. 30 हजार पाठवले होते ते 15-14 हजार रुपये, 14-15 हजार ते सैन्य राहिलं. ते परत पुन्हा तिकडे शहाजहानकडे निरोप गेला की असं इकडे व्हायलंय. तरी शहाजहान थांबून होते, कारण इकडे दोन त्याने काय केल्या, 2 तुकड्या विजापूरकरांकडे सुद्धा पाठवल्या होत्या, म्हणजे आदिलशहाकडे. आणि आदिलशहाला काय वाटलं, आता एवढ्या मोठ्या 2 तुकड्या आलेल्या आहेत, मग आदिलशहासोबत ते काय म्हणले, तुम्ही आमच्यासोबत तह करा म्हणले, नाही तर आम्ही तुम्हाला बी नष्ट करून टाकू, तुमची बी आम्ही काय करू, आदिलशाही संपवून टाकू. मग आता हे सगळं झालेलं असताना, हे सगळेजण इकडे मागे लागलेले असताना या तहाला यांनी मान्यता दिली नाही. तहाला काय केलं, अमान्य केलं. कोणा अमान्य केलं? विजापूरकरांना अमान्य केलं. तहामध्ये काय काय होतं की काय करू, निजामशाहीचा प्रदेश आपण घेऊ, हे करू ते करू, मी तुम्हाला हे देतो ते देतो, सोडून देतो, तुम्हाला काय करत नाही, तुमचा प्रदेश आहे ते तुम्हाला ठेवतो, पण तुम्ही शहाजी राजांना थारा देऊ नका, असं धमकं काहीतरी तहाच्या अटी देल त्या, हे विजापूरकरांनी अमान्य केल्या. आणि इकडे भयानक पद्धतीने शहाजीराजे त्यांच्या मागे लागलेले होते. शहाजीराजांनी त्यांचं अर्ध सैन्य ठेवलेलं नव्हतं. मग पुन्हा एकदा शहाजहानला आपल्या सगळ्या तुकड्या वापस बोलवावं लागल्या. म्हणले आंधो वापस, रिटर्न, चला रिटर्न गेअर मारा, खटा वापस, सगळे वापस. आप क्या करेंगे बोले, आप तो आवड़ हो गया बोले, शहाजीराजे तो सुन रहे नहीं है, वो तो दनादन बत्ती दे ही रहे हैं, 3 बार भेजे, 3 बार वापस भेज दिया, बोले आप क्या करेंगे. मग त्याने आयडिया केली, म्हणले आता शहाजीराजांना सोडून द्या. काय म्हणले, शहाजी राजांचा नादच करायचा नाही, म्हणजे त्याचा नाद खुळा, त्याचा नाद करायचा नाही, आता त्याला सोडून देऊ. सगळ्याला सगळं जे सैन्य आहे आपले, म्हणले सगळ्याला सगळं सैन्य, हे सगळ्याला सगळं सैन्य आपण विजापूरकरावर घेऊन जाऊ. कोणाकडे न्यायचं, विजापूरकरवर न्यायचं. विजापूर कशामुळे न्यायचं, कारण काय म्हणले माहितीये का, शहाजी राजांना काय व्हायला, म्हणले वेळोवेळी मदत कोणाची भेटायली, या विजापूरकरांची भेटायली. विजापूरकरांनी मदत केली की ते आणखी त्वेषाने यायलीत, म्हणले आपलं नुकसान करायचं. शहाजी राजे भीतच नाहीत, म्हणले त्याला माहित झालं, आता शहाजहानला माहित झालं, त्या बादशाहाला माहित झालं, शहाजी राजाच्या नादी लागून फायदा नाही, यांनी सगळं सैन्य इकडे पाठवलं. आता सगळं सैन्य जेव्हा इकडे आलं, ऑलरेडी शहाजी राजांचे तिकडचे 23 किल्ले मोगल शहानं जिंकलेले होते, बराचसा प्रदेश त्यांनी जिंकलेला होता. आणि शहाजीराजे खूप दक्षिणेकडे सरकलेले होते, म्हणजे माहुलीच्या किल्ल्यापर्यंत आले होते, माहुलीमध्ये थांबले होते ते. माहुलीचा किल्ला अत्यंत दुर्गम होता, त्या किल्ल्यामध्ये भेदण्यासारखं काय नव्हतं, म्हणून ते तिकडे जाऊन थांबले होते, दबा धरून बसले होते असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग यांनी सगळं सैन्य इकडे आणलं. विजापूरकर घाबरला. विजापूरकरला वाटलं आता काही खरं नाही, एवढं सैन्य आलं तर आपला कार्यक्रम होते. मग ते म्हणले ठीक आहे. विजापूरकर म्हणले आम्ही तहाला तयार आहेत. म्हणले चला तह करूयात. काय करायचं म्हणले, तह करूयात म्हणले. म्हणले ठीक आहे तह करूयात. तह कसा करायचा म्हणले, पहा निजामाचं जे काही जिंकलेले किल्ले आहेत ते आपण वाटून घेऊ. तह कसा, कोणाकोणामध्ये ठरायला तह, आता मोगल किंवा मुघल आणि आदिलशाही, विजापूरची आदिलशाही, या दोघांमध्ये आता तह होतोय. तह काय ठरला की जे काही जिंकलेला आहे किंवा जे काही निजामाचा प्रदेश आहे तो आपण दोघांमध्ये काय करायचा म्हणले, वाटून घ्यायचा. तुम्ही अर्धा आम्ही अर्धा, चलो 50-50 कर लेते.
ठीक आहे म्हणले. दुसरी अट, पहिली अट ही. दुसरी अट अशी आहे म्हणले की ते मुलुक मैदान नावाची एक तोप आहे. पहा, हिचं चित्र आपण काढून ठेवलेलं आहे. हे बघा, ही मुलुक मैदान नावाची जी तोप आहे, ही तोप जी आहे म्हणले, पहिल्या तहामध्ये मोगल काय म्हणले होते, ही तोप आम्हाला द्या म्हणले होते. दुसऱ्या तहामध्ये म्हणले ही तोप तुम्हालाच राहू द्या म्हणले. ही तोप याच्यासाठी महत्वाची होती की याच्यामध्ये खूप मोठा तोप गोळा मावायचा, म्हणजे जवळपास 9 मीटर के काहीतरी लांब फूट, आणि तेवढंच त्याचा म्हणजे व्यास सुद्धा होता. असा जबरदस्त मोठी होती, 9 फुटाचा व्यास आणि 9 मीटर लांब, असं काहीतरी या तोफेचं वर्णन केलेलं आहे. भरपूर काय, ते वर्णन आपल्याला महत्वाचं नाही. पण ही तोप काय करायची होती, पहिल्यांदा मोगलांना द्यायची होती. ते म्हणले आता ही तोप पण तुम्हालाच राहू द्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणले, तुम्हाला आणखी आता आमच्यासोबत युद्ध करायचं नसेल तर 20 लाख रुपये द्या म्हणले. 20 लाख खंडणी. मग 20 लाखाची खंडणी सुद्धा त्यांनी कबूल केली. एवढंच नाही तर आणखी पुढे जाऊन ते असंही म्हणले की काय करा म्हणले, आता हे जे शहाजी राजे आहेत, या शहाजी राजांना तुम्ही कोणत्याही प्रकारचा थारा द्यायचा नाही, तुमच्या प्रदेशात त्याला येऊ द्यायचं नाही. आता पहा, आणखी एक अट त्यांनी अशी टाकली की कुतुबशाही जी आहे आणखी दक्षिणेकडे गेल्यावर कुतुबशाही, या कुतुबशाही सोबत तुम्ही युद्ध करायचं नाही म्हणले. म्हणजे आदिलशाही सोबत जे तह केला त्या तहामध्ये आदिलशहाचं काहीच गेलं नाही, उलट त्याला प्रदेश मिळाला सगळं. फक्त आदिलशहाचं गेलं काय, तर फक्त 20 लाखाची खंडणी एवढीच गेली, बाकी दुसरं आदिलशहाचं काहीच गेलं नाही. पण त्या आदिलशहाच्या 20 लाखाच्या खंडणीच्या बदल्यामध्ये त्याला निजामशहाचा जिंकलेला अर्धा प्रदेश येऊ लागला. म्हणजे एकंदरीत हा जो तह झाला तो तह मोगलांच्याही फायद्याचा होता आणि आदिलशहाच्याही फायद्याचा होता. आता मूळ मुद्दा राहिला शहाजी राजांचा. आता शहाजी राजांना कळून चुकलं की आपला जो मदतगार होता, जो आपल्याला वारंवार मदत करायचा, तो आदिलशहा आता आपला राहिला नाही. आदिलशहा आपला राहिला नाही. मग आता काय करायचं? आदिलशहा आपला राहिला नाही. निजामशाहीतले जवळपास प्रदेश आता कोणी जिंकून घेतलेला आहे, मोगलांनी जिंकून घेतला आणि मोगलांचं सैन्य आणखी इकडेच आहे. आता आपण काय करायचं? परत पुन्हा एकदा त्याच गनिमी काव्यावर आले ते. मग त्यांनी काय केलं, एक पत्र लिहिलं. कोणाला? मोगल बादशाहाला पत्र लिहिलं, मोगलांना एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं की ठीक आहे, जे झालं ते झालं, आतापर्यंत जे झालं ते झालं म्हणले, माझे सगळे गुन्हे माफ करा, आता मी मोगलांकडे नोकरी करायला तयार आहे. मी माझं सैन्य घेऊन मोगलांकडे नोकरी करायला तयार आहे. असं कोणी सांगितलं? असं सांगितलं शहाजीराजांनी. कोणाला सांगितलं? मोगलांना सांगितलं. मोगल म्हणले, बापू हम क्या कान से बीड़ी पीते हैं क्या? एक बार तुमको हमने नौकरी दी थी, तुमने क्या किया? नौकरी देने के बाद 6 महीने में उधर गए आणि हमकोच मार्या. अब नाही म्हणले, आता नोकरी फिवकरी काय नाही म्हणले, आता तुमचा आमच्याकडे काहीच नाही, आमचा तुमच्यावर कतई विश्वास नाही म्हणले. तुम्ही आज नोकरी घेता आणि दुसऱ्या दिवशी आमचा कार्यक्रम वाजविता म्हणले. आम्ही 40-40 हजार सैन्य पाठवायलो आणि तुम्ही 7-8 हजाराचं सैन्य म्हणले, तरी आमचा बुकना करायले. आम्ही काही इतके येडे आहेत का म्हणले तुम्हाला वारंवार नोकरी द्यायला? आता नोकरी बिवकरी कुछ नाही म्हणले, तुम्ही तुमचं पहा. वाटाकाटी फिसकटल्या. मग काय करायचं? डबल पुन्हा काही पत्र झाले एकमेकाला. मग त्याच्यामध्ये मोगल काय म्हणले माहितीये का? ठीक आहे म्हणले, तुम्हाला आम्ही नोकरी देत नाही. मोगलांना बी भीती होती ना, त्याला माहित होतं याच्याकडे लय काहीच नाही, हे 7-8 हजाराचं सैन्य आहे, पण हे सैन्य असं आहे की याच्यातलं एक बी सापडत नाही आणि आपण याचा किती प्रदेश जिंकून घ्या, वापस आपण सैन्य जरासं बाजूला नेलं की 4-6 महिन्यामध्ये याकच जिंकून घ्यायलेत. म्हणजे आपण काय जिंदगीभर फक्त शहाजीराजा संगच भांडत राहायचं का? मोगलायला माहित होतं याच्यासोबत भांडून फायदा नाही. म्हणजे हे सापडत बी नाहीत आणि ऐकत बी नाहीत आणि यायला कितीदा हरवलं तर हे हरत पण नाहीत. हे म्हणजे सूर्यासारखे आहेत की आज सूर्य जरी बुडला तर डबल दुसऱ्या दिवशी सकाळ होणारच आहे. शहाजीराजांचं कामच तसं होतं. एखाद्या लढाईमध्ये पराभव झाला किंवा माघार घ्यावी लागली तर लगेच निघून जायचे, जिकडे तिकडे पसारवायचे, दबा धरून कुठेतरी एखाद्या चांगल्या किल्ल्यामध्ये जाऊन बसायचे, जे किल्ला जिंकता येणार नाही, वर्षभर 2 वर्ष जिंकता येत नाही अशा ठिकाणी. आणि डबल तिथे गेले की 3-4 महिन्यात सगळं सैन्य जमा करायचे, जेवढा जिंकून घेतलेला प्रदेश पुन्हा वापस जिंकून घ्यायचे. त्याच्यामुळे यायला माहित होतं की सूर्य जसा झाकल्यानं झाकत नाही तसं शहाजीराजांचं कर्तृत्व काही थांबत नाही. त्याच्यामुळे आपण याच्या नादाला लागण्यात लय फायदा नाही. आणि तेव्हा शहाजहान होता, शहाजहान बऱ्यापैकी हुशार माणूस होता, म्हणून यानं काय केलं, एक आयडिया केली. हे काय म्हणले शहाजीराजांना, तुम्ही एक काम करा म्हणले, तुम्ही काय करा, आदिलशहाकडे जा, आदिलशहाला आम्ही सांगतो म्हणले, तुम्ही आदिलशहाकडे जा आणि आदिलशहाकडे तुम्ही नोकरी मागा आणि त्याच्याकडे तुम्ही नोकरीला राहू शकता. आणि मग काय झालं, आता शहाजीराजांना दुसरा काही पर्यायच उरला नाही. मग शहाजीराजांना काय वाटलं, इकडे भांडून फायदा नाही, तिकडे भांडून फायदा नाही, आपले सैन्य खूप कमी झाले, 4-5 हजार सैन्य राहिले, एवढ्यावर आपण पुन्हा किती दिवस त्याच्यात, ते गेले की जितायचं, ते आले की पुन्हा सोडून द्यायचं, जितायचं सोडून द्यायचं, काहीतरी वेगळा प्लॅन करू म्हणले, काहीतरी वेगळं पाहू. मग शहाजीराजांनी सुद्धा काय केलं, हे मान्य केलं आणि हे गेले आदिलशहाकडे. आदिलशहाला म्हणले तुमच्या इकडे आम्ही नोकरी करायला तयार आहेत. आता आदिलशहाच्या याच्यामध्ये का ते गेले तिकडे आणि त्यांना तिथं का आदिलशहाने परत पुन्हा घेतलं? कारण आदिलशहाचे जे 2 सरदार होते जे वारंवार काय करायचे, शहाजीराजांना मदत करायचे आणि ते शहाजीराजांचे निस्सीम भक्त असल्यासारखे होते. त्यांना वाटायचं शहाजीराजे आपल्या सोबत असले की आपण जगातल्या कोणत्याही म्हणजे
सैन्याला हरवू शकतो. मग अशा पद्धतीने परत पुन्हा शहाजीराजे आदिलशहाकडे गेले आणि आता जे आदिलशहाकडे गेले ते परत पुन्हा कधीच त्यांनी आदिलशाही सोडली नाही आणि आदिलशाही आता स्वीकारल्यानंतर परत त्यांनी दक्षिणेमधला सगळ्यात मोठा सरदार किंवा सगळ्यात मोठा हिंदू राजा, सरदारकी तर होतीच ते आदिलशहाच्या अंकित होते, पण दक्षिण भारतातला सगळ्यात पॉवरफुल सरदार, सगळ्यात पॉवरफुल राजा, सगळ्यात पॉवरफुल हिंदू योद्धा म्हणून त्यांची जी ख्याती आहे याच्या नंतरच्या इतिहासातली ती सगळी आपल्याला याच्या पुढच्या भागांमध्ये पाहायची आहे की दक्षिणेमध्ये त्यांनी बंगळूर कसं जिंकलं, अख्खं दक्षिण भारत त्यांनी कसा काबीज केला आणि दक्षिणेतला सर्वात मोठा सरदार आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले जे राजे आहेत है की नाही, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सावत्र बंधू आहेत ते, त्यांना घेऊन त्यांनी कशा पद्धतीने राज्य उभं केलं आणि त्यांच्यासोबत आता शिवाजी महाराज तर इकडे होतेच पण शिवाजी महाराजांना एक मोठे भाऊ सुद्धा होते, त्यांचं नाव होतं संभाजी. या सगळ्या गोष्टींमध्ये संभाजी स्वतः शहाजीराजांबरोबर होते, प्रत्येक वेळी शहाजीराजांसोबत असायचे ते. आणि मग अशा पद्धतीने आता इथून पुढे दक्षिणेत कशा पद्धतीने शहाजीराजांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं किंवा स्वतःची नाव निर्माण केलं, एवढं मोठा एक हिंदू सरदार किंवा राजा म्हणून जे नाव उभं केलं ते आपल्याला पुढच्या सिरीज मध्ये पाहायचं. आजच्या व्हिडिओसाठी आपण काय काय संदर्भ वापरले, कारण संदर्भ खूप महत्वाचे आहेत. प्रत्येक जण काय करता, व्हिडिओ पाहता अर्धवट पाहता, काही सोडून देतात, मग कमेंट करत बसतं की संदर्भ काय वापरले संदर्भ. तर पहा, छत्रपती शिवाजी महाराज कृष्णराव अर्जुन केळुसकर यांच्या पुस्तकातलं पेज नंबर 49 ते 54, त्याच्यानंतर शिवभारत, श्री शिवभारत हे परमानंदकृत पुस्तक आहे, याच्यामधलं पेज नंबर 52 ते 60, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज काळ आणि कर्तृत्व जदुनाथ सरकार मधलं पेज नंबर 34 ते 35, आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी सेतू माधवराव पगडी यांच्या याच्यामधलं सुद्धा पेज नंबर 11 ते 12. यासह आणखी एक आहे जे काय म्हणू आपण त्याला, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने हे केलेलं पुस्तक आहे, पब्लिश केलेलं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये पुरावे दिलेले आहेत, सगळे पुरावे. याच्यातला खंड क्रमांक 2 आपण वापरलेला आहे. म्हणजे या सगळ्या पुस्तकातून हे सगळे संदर्भ गोळा करून आपण सांगितलं, आपण काय उगाच फेकाफेकी केलेली नाही. त्याच्यामुळे लक्षात घेत जा, संदर्भ एवढे सगळे आहेत, तुम्ही पाहू शकता, पेज नंबर सहित दिले. तुम्ही कोणतीही पुस्तक घ्या, विकत घ्या, वाचून पहा, त्याच्यामध्ये तेच मिळेल तुम्हाला. जे आपण सत्य आहे ते मांडले. आता छत्रपती शहाजी राजांचा पुढचा जे कार्यकाल आहे किंवा आदिलशाही मधला जो दक्षिण भारतातला सुवर्ण काळ आहे त्यांच्या आयुष्यातला, असं म्हणू आपण त्याला, तर तो काळ सगळा पाहायचा असेल तर एटीएम गुरु या युट्यूब चॅनलला काय करा, एटीएम गुरु या युट्यूब चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलचं बटन जे आहे, बेल आयकॉन, ते दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. थांबूया इथं. जय जिजाऊ.